किती विचारपूर्वक नाव दिलंय, बाल्यमित्र म्हणजे लहान मुलांचा मित्र. ओके. मी आतापर्यंत जेवढे इम्युनिटी वाढवणारे घटक तुम्हाला सांगितले ते सगळे म्हणजे इव्हन सगळं जेवढं सांगितलं ना की झोप गरजेची आहे, सकस आहार गरजेचा आहे, त्याच्यानंतर त्यांच्या शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत, आईचा चीक, आईच्या दुधाचा चीक महत्वाचा, आईचं दूध महत्वाचं आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे. ओके. इतकं खरंच इतका विचार करून हे प्रोडक्ट बनवलंय ना. जेव्हा मी सुद्धा स्वतः एवढं सगळ्याची माहिती घेतली ऍज अ डॉक्टर म्हणून, मी यांची नावं मला माहिती होते, पण मी ऍक्च्युली माझं आयुर्वेदिकच झालंय, त्याच्यामुळे याच्या सगळ्या काय आपल्या पूर्ण न्यूट्रासिटिकल प्रोडक्ट्स मध्ये जेवढे कंटेंट आहेत हे सगळे मला माहिती आहेत. पण मी याचा इतकं डीपली आणि इतका असं बारकाईने हे केलं, अभ्यास केला ना, तर मला स्वतःला हे प्रोडक्ट इतकं आवडलंय, इतकं आवडलंय. मी हे वाचण्याच्या आधी मी माझ्या मुलीला दिलंय, मी तिचा फीडबॅक सुद्धा तुम्हाला नंतर देते. पण खरं जे पण प्रोडक्ट बनवलंय ना VR मोर मध्ये, ते इतकं गरजेचं आणि इतकं विचारपूर्वक बनवलंय ना की हॅट्स ऑफ आहे त्यांना. ओके. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला इकडून येत आहेत की बाल्यमित्र कोणाला द्यायचे. तर बाल्यमित्र द्यायचं योग्य वय आहे 3 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंतच्या सर्वांना आपण बाल्यमित्र देऊ शकतो. मग त्याच्यात मुलं मुली दोघं येतात. त्याचा पहिला घटक येतो बोवाईन कोलोस्ट्रम. बोवाईन कोलोस्ट्रम म्हणजे माहिती कोणा? बोवाईन चीक म्हणजे गाईच्या दुधातील पहिला आणि जाडसर जो लेअर असतो ना, ज्याच्यापासून आपण छान छान खिरूज बनवतो, खरवसाच्या वडा बनवतो. ओके. माहिती होतं का कोणाला हे? आईचं आणि गाईचं दूध एक समान आपण म्हणतो ना, मग हेच की त्याच्यात पण काय असतं, आपण खिरूज लहान मुलाला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. कारण पण बाल्यमित्रमध्ये त्याच्यामधले जे एक्स्ट्रॅक्ट काढून आणि बाल्यमित्रमध्ये टाकला गेला आहे, जेणेकरून आपल्या पोटात आपल्या लहान मुलांच्या पोटात तो जाणार आहे. आणि तो पोटात गेल्यानंतर साहजिकच लहान मुलांमध्ये तेवढी रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे, त्यांची पचन संस्था चांगली होणार आहे. त्याच्यानंतर कोलोस्ट्रॉम मध्ये हे गाईच्या दुधाच्या चिक म्हणजे कोलेस्ट्रॉल, याच्यामध्ये इम्युनोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. ते एक प्रोटीन आहे. इम्युनोग्लोबिन म्हणजे काय? तर प्रोटीन. हे हाय प्रोटीन आहे. मग आपण जर हे बाल्यमित्र दिलं तर साहजिकच गाईचं चिक पोटात जाणार आहे, आपल्या मुलांना काय भेटणार आहे? प्रोटीन भेटणार आहे. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम त्याच्यात असतं. डायजेस्टिव्ह एन्झाईममुळे लहान मुलांना जे जेवण पचायला मदत होते. मुलं काय करतात माहिती का? नुसतं खातात खातात खातात. आपल्याला वाटतं की खातायत म्हणजे ते चांगले, पण प्रत्येक गोष्ट खाल्लेली ही पचतेच असं नसतं. ती अंगी लागलं कशाला म्हणतं माहिती का? जेव्हा त्याचं रूपांतर आपल्या मसल्स मध्ये होतं. फॅट मध्ये व्हायला नकोय, आपल्याला मसल्स गेन झाले पाहिजे. मुलांमध्ये सुद्धा डायबिटीजचं प्रमाण वाढलेलं आहे. मग डायबिटीजचं प्रमाण का वाढलंय? मग आपण म्हणतो गोड खातो, बस गोड म्हटलं की डायबिटीस. गोड असं गोड नुसतं गोड खाणं म्हणजे डायबिटीस होणं असं नसतं. आपले हे सगळं जे वाढत चाललेलं वातावरण आहे, रासायनिक घटक आहेत, जे आपले लाईफस्टाईल चेंज होतं, याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा डायबिटीस होतोय. हे चॉकलेट फ्लेवर मध्ये आहे, त्याच्यामुळे मुलं अगदी इझिली ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर याला कुठलाही फ्लेवर नाही, ही एक खूप छान गोष्ट आहे. याच्यात कुठलाही फ्लेवर नाहीये. त्याच्या फ्लेवर म्हणजे चॉकलेट सारखं लागतं, पण फ्लेवर म्हणजे काय? व्हॅनिला, जे आपण इसेन्स टाकतो ना, इसेन्स नाहीयेत मेन गोष्ट. त्याच्यानंतर ब्राह्मीचा सगळ्यात महत्वाचा उपयोग केसांसाठी ब्राह्मी खूप गरजेचे असते. म्हणजे आपल्याला मुलांचे अकाली केस पांढरे होतात, केस गळतात. आता तर बघा म्हणजे अक्षरशः 4थी-5वी पासूनच पांढरे केस व्हायला लागले. ओके. त्याच्यानंतर एन्झायटी, मी एक डिसऑर्डर सांगितलं, एन्झायटी डिसऑर्डर. त्याच्यात चिडचिडपणा होणं, अतिरिक्त विचार होणं, वाईट वाईट विचार मुलांच्या मनात येणं, किंवा एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणं, तर ही भीती सुद्धा ब्राह्मीच्या सेवनाने कमी होते. मग ब्राह्मी आपल्या याच्यात काय काय आहे? आतापर्यंत आपण काय बघितलं? गाईच्या दुधाचा चीक आहे, ब्राह्मी आहे, त्याचे फायदे आले लक्षात. आता तिसरा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदिया सोमनिफेरा. विदिया सोमनिफेरा म्हणजे काय? तर अश्वगंधा. अश्वगंधा सगळ्यांना माहिती आहे. मग अश्वगंधा आपण मोठ्या माणसांमध्येच यूज केलंय. आपण बघतो ना आपल्या फूड सप्लिमेंट मध्ये सुद्धा बऱ्यापैकी अश्वगंधा यूज केलंय. मग ते अश्वगंधा आपल्या बाल्यमित्रमध्ये सुद्धा आहे. तर त्याचं काम काय असतं माहिती का? स्ट्रेस लेवल कमी करतं अश्वगंधा. म्हणजे मुलांमध्ये जो आपण ताण देतोय ना, स्ट्रेस निर्माण करतोय, तणाव, चिंता, ते कमी होतं. त्याच्यानंतर मुलांचं मानसिक आरोग्य, अर्थातच ताणतणाव कमी झाला म्हणजे मानसिक आरोग्य त्यांचं सुधारणारच आहे. तिसरी गोष्ट येते त्यांची इम्युनिटी वाढते, त्यांची झोप सुधारते. आता मी तर बोलली मागे की इम्युनिटी वाढवण्यासाठी काय गरजेची? आपल्याला पुरेशी
झोप गरजेची आहे. मग अश्वगंधाच्या सेवनाने आपली काय होते, झोप सुधारते, निद्रानाश कमी होतो. आता बघा लहान मुलांमध्ये सुद्धा प्रमाण वाढलंय. म्हणजे लहान मुलं म्हणजे तुम्ही एकदम असे 1 आणि 2 वर्षाचे नका धरून चालू. लहान मुलं म्हणजे कमीत कमी तुम्ही 18 वर्षापर्यंत तरी क्रायटेरिया ठेवा. आपण तर 25 वर्षापर्यंत बाल्यमित्र देऊच शकतो. पण मग मी नुसतं बोलते ते तुम्ही फक्त 1 आणि 2 5 वर्षापर्यंतच्या मुलांचा विचार न करता तुम्ही 18 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचा विचार याच्यात करा. ते डोळ्यासमोर ठेवून ही माहिती ऐका जातो. त्याच्यानंतरचा घटक आहे एम्लिका होपिसिनॅलिस. एम्लिका होपिसिनॅलिस म्हणजे काय, आवळा. आता आवळ्याबद्दल मला जास्त काही बोलायची गरज नाही, कारण आवळा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, व्हिटॅमिन सीचा सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, पचन सुधारतं. आवळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो फायबर असतात. फायबरमुळे काय होतं, आपलं फायबर काय काम करतं, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, म्हणजे रताळा, बटाटा, कंदमुळांमध्ये जे असतं ना फायबर ते. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का, आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते आणि मग आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि परत तेच की आपल्याला लहान मुलांमध्ये जे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण असतं ते देखील कमी होतं आणि मुलांना व्यवस्थित भूक लागायला लागते.